पण काय मागण्या आहेत? आणि सातारा जिल्ह्यामधील सर्व शिक्षक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शिक्षण संस्था संघ आहे, मुख्याध्यापक संघ आहे, इतर कर्मचारी संघ आहे. या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. त्याच्यामध्ये पहिली आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की विद्यार्थी व पालक हितासाठी शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या सगळ्या समस्या सरकारने प्राधान्याने सोडवल्या पाहिजेत. सरकारने आपल्या सकल उत्पन्नाच्या 6% खर्च जर केला तर या सगळ्या समस्या सुटू शकतात असं आम्ही सरकार दरबारी सातत्यानं सांगतोय. आता जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये अनेक मागण्या आहेत, पण त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे ती ही की वेतनेतर अनुदान मिळालं पाहिजे. 2005 पूर्वीची पेन्शन योजना सर्वांना लागू झाली पाहिजे. शिक्षकांची भरती झाली पाहिजे. शिपायांची 52,000 पदं व्यपगत केलेली आहेत ती पुन्हा भरली पाहिजेत. आणि शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा, सहाय्यक ही सगळी माणसं नेमणं गरजेची गोष्ट आहे, कारण याच्यातच विद्यार्थी आणि पालकांचं हित आहे. माझी तर मागणी अशी आहे सर्वांच्या वतीनं की बालवाडी ते 12वीपर्यंत शिक्षण मोफत, सक्तीचं आणि अनुदानित झालं पाहिजे. धन्यवाद. भाऊ एक प्रश्न आहे की स्वामी तुमच्या इथं तुमच्या याच्यामध्ये सहभागी झाली, परंतु रयतसारखी मोठी संस्था का सहभागी झाली? असं आहे की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही सर्वसामान्य शिक्षण संस्था आहे असं आमचं मत आहे. ती आमच्यातलीच एक आहे. पण रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की वी आर विथ डिफरन्स, म्हणजे आम्ही वेगळे आहोत असं त्यांना वाटतं. त्यांना असं वाटतं की आम्ही आमचे प्रश्न सगळे सोडवून घेतोय, पण त्यांना त्यांच्या बुडाखाली काय जळतंय हे माहिती नाही. 59 शाळांमध्ये 9वी-10वीचे वर्ग बंद होणार आहेत सातारा जिल्ह्यात. त्यापैकी त्यांच्या 6 शाळा आहेत ना त्याच्यात, त्यामुळे त्यांच्याही बंद होणार आहेत. त्यांच्या गावोगावीच्या अनेक शाळा 1ली ते 4थीपर्यंतचा 20च्या आत पट आल्यामुळं त्यांच्या शेकडो शाळा बंद पडणार आहेत. संबंध महाराष्ट्रातल्या 13-14 जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे. त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा बंद पडणार आहेत. परंतु त्यांचं एक विशेष प्रकारे असं नाटक चाललेलं असतं की आम्ही वेगळे आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही एआयचा वापर शिक्षणात करतोय. अरे एआयचा वापर कुठं करताय? तुम्ही शहरात करताय. दोंडेवाडीच्या शाळात कुठं एआयचा वापर होऊ शकतो? तिथं विद्यार्थीच नाही आहेत. विद्यार्थी तुमचे कमी होत चालले याची झळ त्यांना बसते, परंतु त्यांना वेगळ्या पद्धतीनं स्वतःला काहीतरी समजतात आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे ते दाखवत नाहीत बाहेर. परंतु हे आज ना उद्या त्यांना आमच्यात सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही. अशोकराव थोरात, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ अध्यक्ष. आमच्या जिल्ह्यामध्ये 72 शाळा आहेत. महाराष्ट्राच्या संस्थाचालक संघटना समोर यानंतर अनेक आलेल्या आहेत. आपल्या ज्या मागण्या आहेत अशा प्रकारच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वांनी या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संस्थाचालक महामंडळ, त्याचबरोबर शिक्षक शिक्षणेतर संघटना, पालक विद्यार्थी मिळून हा जो सर्व एल्गार आहे, संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक सर्वजण